गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अनदर व्हिडिओ. आजचा जो टॉपिक आहे तो आहे द इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी फॉर इकोसिस्टीम. तर आजचा जो टॉपिक आहे स्टुडंट्स तो आहे द इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी फॉर द इकोसिस्टीम्स. ओके, तर खरंच स्पेसिस स्पेसिस डायव्हर्सिटी जी रिलेटेड आहे का इकोसिस्टीमसोबत याच्याबद्दल खूप इकॉलॉजिस्टने स्टडी केला. आणि फॉर द डिकेड म्हणजे लास्ट डिकेड्स दे आर बिलीव्ह दॅट की द नंबर इज रिलेटेड टू द इकोसिस्टीम. ज्या इकोसिस्टीममध्ये ज्या कम्युनिटीमध्ये स्पेसिस नंबर हा जास्त असतो ती कम्युनिटी स्टेबल असते, आणि ज्या स्पेसिसमध्ये हा डायव्हर्सिटी नंबर कमी असेल किंवा स्पेसिस डायव्हर्सिटी कमी असेल तिथे मात्र ती कम्युनिटी ही अनस्टेबल असते. ठीक आहे, तर फर्स्ट पॉईंट जो आहे पहिले लिहून घेऊ आपण. कम्युनिटी with more number of species are stable than less number of species. ओके, तर त्या कम्युनिटीला आपण म्हणणार आहोत स्टेबल कम्युनिटी. पण ॲक्च्युली स्टेबल कम्युनिटी म्हणजे काय असते? ठीक आहे, तर स्टेबल कम्युनिटी आपण अशाच कम्युनिटीला म्हणू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला हे ॲट्रिब्यूट्स मिळतील. कोणते ॲट्रिब्यूट्स जे आता आपण बघणार आहोत. ठीक आहे, ॲट्रिब्यूट जो आहे दॅट इज इट शुड हॅव नॉट व्हेरिएबल इन प्रोडक्टिविटी to year to years. म्हणजे त्या कम्युनिटीची जी काही प्रोडक्टिव्हिटी ती स्टेबल असायला पाहिजे, कॉन्स्टंट असायला पाहिजे. ती इयर टू इयर चेंज व्हायला नको. सेकंड ॲट्रिब्यूट्स जो आहे दॅट इज इट शुड हॅव high total biomass productivity. ओके, जे काही टोटल जे पॉप्युलेशन आहे किंवा जे टोटल बायोमास आहे तिथे त्याची प्रोडक्टिव्हिटी काय असायला पाहिजे? हाय असायला पाहिजे. ज्या कम्युनिटीची प्रोडक्टिव्हिटी हाय असेल तीच कम्युनिटी आपण स्टेबल ॲज कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे, थर्ड जो आहे it must to be resistance or resilient to occasional disturbance. ओके, मग ते नॅचरल असेल किंवा आर्टिफिशियल असतील. ठीक आहे, तर जे काही डिस्टर्बन्स येतील त्याला त्यांनी रेजिस्टन्स केलं पाहिजे. म्हणजे त्या डिस्टर्बन्सचा त्या कम्युनिटीवर कोणत्या प्रकारे इफेक्ट व्हायला नको. दॅट इज अ रेजिस्टन्स. आणि दुसरा वर्ड आहे रिसायलन्स. दोन्ही वर्ड्स डिफरंट आहेत, रेजिस्टन्स आणि रिसायलन्स. रेजिस्टन्स म्हणजे त्या ऑकेशनल डिस्टर्बन्सचा काही इफेक्ट त्या कम्युनिटीवरती पडायला नको किंवा पडत नाही. आणि रेजिस्टन्स रिसायलन्स म्हणजे काय? तर इफेक्ट पडला असेल त्यामुळे जे काही चेंजेस झाले असतील ते चेंजेस रिव्हर्स व्हायला पाहिजेत. म्हणजे जे प्रॉपर जी कंडिशन आहे ती पुन्हा वापस यायला पाहिजे, त्याला म्हणतात रिसायलन्स. ओके, जर ती कम्युनिटी अशा प्रकारे जर दाखवत असेल तर दॅट इज अ स्टेबल कम्युनिटी. ओके, देन फोर्थ वन
it must be resistant to alien species. ओके, जर त्या कम्युनिटीमध्ये एखादी नवीन स्पेसिस दुसऱ्या जिओग्राफिकल एरियामधली स्पेसिस जर इंट्रोड्यूस झाली असेल तर तिचा इफेक्ट या कम्युनिटीवरती काही व्हायला नको, तिने रेजिस्ट करायला पाहिजेत. असे जर ॲट्रिब्यूट्स जर एखाद्या स्पेसिसमध्ये कम्युनिटीमध्ये जर असेल तर त्या कम्युनिटीला आपण म्हणणार आहोत स्टेबल कम्युनिटी. ओके, आणि स्टेबल कम्युनिटी असतात आणि त्यांच्यामध्ये या प्रकारचे ॲट्रिब्यूट्स असतात. हे बऱ्याचशा सायंटिस्टनी त्यांच्या एक्सपेरिमेंट थ्रू काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेला आहे. त्यातला जो एक एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला आपल्या NCERT बुकमध्ये दिलेला आहे, तो आपण बघणार आहोत. ठीक आहे, तर लेट्स सी दॅट एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट कोणी दिलं होतं, सायंटिस्टचं नाव काय, प्रत्येक पॉईंट प्रत्येक वर्ड इम्पॉर्टंट असतो, तर नावसुद्धा विचारला जातो. नाव आहे सायंटिस्टचं डेव्हिड टिलमन्स. ओके, हे झालं सायंटिस्टचं नाव. त्याच्या एक्सपेरिमेंटचं नाव काय होतं, द नेम ऑफ एक्सपेरिमेंट इज लॉंग टर्म स्टुडंट्स एक्सपेरिमेंटचं नाव होता लॉंग टर्म इकोसिस्टीम एक्सपेरिमेंट. स्टुडंट्स हा एक्सपेरिमेंट सायंटिस्टने कशासाठी केला होता, बाय युजिंग आउटडोर प्लॉट्स. ओके, तर जसं गार्डनसाठी आपण छोटे प्लॉट्स तयार करतो आणि ज्यामध्ये गार्डनिंग करतो किंवा ॲग्रिकल्चर करतो, तशा प्रकारे यांनी छोटे प्लॉट्स घेतले होते. त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर त्यांनी केले, क्रॉप्स डेव्हलप केले आणि त्यांच्यावरून त्यांनी प्रूव्ह केलं होतं की स्पेसिस डायव्हर्सिटी इज इम्पॉर्टंट फॉर द इकोसिस्टीम्स. ओके, किंवा स्टेबल इकोसिस्टीम जी असते त्याच्यामध्ये कोणकोणते ॲट्रिब्यूट्स असतात. ठीक आहे, तर एक्सपेरिमेंटचं नाव आणि एक्सपेरिमेंट सायंटिस्टचं नाव तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर त्यांनी केलेल्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला दोन कॉन्क्ल्युशन निघतात. पहिलं जे कॉन्क्ल्युशन आहे दॅट इज अ प्लॉट्स विथ हाय diversity shows less year to year productivity. ओके, जे काही कॉन्क्ल्युशन्स आहे स्टुडंट्स ते पाठ करण्याची गरज नाही आहे, कारण की स्टेबल कम्युनिटीचे जे काही ॲट्रिब्यूट्स आहेत तेच या एक्सपेरिमेंटचे कॉन्क्ल्युशन्स आहेत, त्यामुळे याला लर्न करायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, तर पहिलंच आपण इथे ॲट्रिब्यूट्स घेतलेलं आहे की जेव्हा त्यांनी पहिल्या प्लॉट्सवरती स्पेसिस डायव्हर्सिटी बघितली तर ज्या ठिकाणी स्पेसिस डायव्हर्सिटी जास्त होती त्या प्लॉटची इयर टू इयर जी प्रोडक्टिव्हिटी ती लेस होती. ओके, सेकंड जे ॲट्रिब्यूट्स होते सेकंड जो कन्क्ल्युजन होतं, इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी डायव्हर्सिटी contributes the high productivity. ओके, तर हे दोन कॉन्क्ल्युशन्स त्या एक्सपेरिमेंटमधून निघाले होते. ठीक आहे, आता एक्सपेरिमेंट लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला ट्रिक्स देणार आहे. ठीक आहे, ट्रिक्सवरून तुम्हाला हे एक्सपेरिमेंट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर कशावरती प्रश्न विचारला शकतो, सायंटिस्टच्या नावावरती, एक्सपेरिमेंटच्या नावावरती. ठीक आहे, कसे कुठे परफॉर्म केला होता त्याच्यावरती सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि कोणकोणते त्यांचे कॉन्क्ल्युशन आले होते ते सुद्धा याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, स्टुडंट्स ट्रिक्स जी आहे ती अशी आहे. ट्रिक्स, तर फेमस ॲक्टर्स दीपिका, सरनेम इज Padukoon. Okay, Deepa Padukone is an long outdoor. ओके, तर स्टुडंट्स दीपिकावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सायंटिस्टचे नाव जे आहे डेव्हिड टिलमन.
ओके. पादुकडून लक्षात ठेवायचं की जो काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता त्याचा रिझल्ट काय दाखवला त्यांनी, प्रोडक्टिव्हिटीवरती. ठीक आहे. तर पादुकडून लक्षात ठेवायचं प्रोडक्टिव्हिटी. ओके. स्पेसिस डायव्हर्सिटी वाढवली म्हणजे प्रोडक्टिव्हिटीसुद्धा वाढते असं या एक्सपेरिमेंटमधून आपलं प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे पादुकडून लक्षात ठेवायचं आहे प्रोडक्टिव्हिटी. आणि लॉंगवरून लक्षात ठेवायचं आहे की एक्सपेरिमेंटचं नाव काय आहे, लॉंग टर्म इकोसिस्टीम एक्सपेरिमेंट. ओके. आणि आउटडोअरहून लक्षात ठेवायचं की कसा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला होता, बाय द युझिंग आउटडोअर प्लॉट्स. युझिंग आउटडोअर प्लॉट्स. ओके. अशा प्रकारे ट्रिक्स आहे. ट्रिक्सवरून तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता पूर्ण एक्सपेरिमेंट्स. ठीक आहे. आणि त्याची कॉन्क्ल्युशन पार्ट करायची गरज नाही आहे. ठीक आहे. जे काही स्टेबल कम्युनिटीचे ॲट्रिब्यूट्स आहेत ते त्याचे कॉन्क्ल्युशन्स आहेत. ठीक आहे. वेस्टर्न घाट्सला आपण बघितलं की तिथे ॲम्फिबियन स्पेसिसची डायव्हर्सिटी खूप सारी आहे. ठीक आहे. पण त्याच्यातली जर एक स्पेसिस जर तिथून डिक्रीज झाली असेल, कमी झाली असेल, तर त्याचा इफेक्ट तिथलच्या इकोसिस्टीमवरती पडतो का. फॉर एक्झाम्पल फ्रॉग. ठीक आहे. आणि अर्थवरती जवळपास 20,000 स्पेसिस आहेत अर्नच्या, त्या डिक्रीज होऊन आता फक्त 50,000 झालेल्या आहेत. मग याचा इफेक्ट आपल्या इकोसिस्टीमवरती पडतो का, आपल्या इन्व्हायरमेंटवरती पडतो का, तेच आपण या पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो म्हणजे इफेक्ट ऑफ स्पेसिस लॉस ऑन इकोसिस्टीम हेल्थ. ओके. एखादी स्पेसिस जर कमी होत असेल तर त्यामुळे इकोसिस्टीमच्या हेल्थवरती काही इफेक्ट होतो का ते आपल्याला या पॉईंटमध्ये बघायचं आहे. ठीक आहे. तर यासाठी सुद्धा आपल्या NCERT बुकमध्ये एक काय दिलेलं आहे, एक्सपेरिमेंट दिलेला आहे. ठीक आहे. तो एक्सपेरिमेंट कशा प्रकारे लक्षात ठेवायचा त्याची ट्रिकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर पहिले आपण बघू की तो एक्सपेरिमेंट कसा होता. ठीक आहे. तर एक्सपेरिमेंटचं नाव जे होतं ते होतं रिवेट्स पॉपर हायपोथेसिस. रिवेट पॉपर हायपोथेसिस हा हायपोथेसिस आपल्याला कोणी दिलेला आहे, कोणी सांगितलेलं आहे, सायंटिस्टचं नाव आहे स्टॅनफोर्ड इकॉलॉजिस्ट. ओके. पॉल इनरिच. ओके. सायंटिस्टने आपल्याला हा हायपोथेसिस दिलेला आहे. काय आहे हायपोथेसिस, तर या सायंटिस्टने काय केलेलं आहे की हा जो हायपोथेसिस आहे स्टुडंट्स, रिवेट पॉपर हायपोथेसिस हा आपल्याला कोणी सांगितलेला आहे, स्टॅनफोर्ड इकॉलॉजिस्ट पॉल इनरिचने. ठीक आहे. तर यांनी काय केलं आहे की एरोप्लेनचं कंपॅरिझन इकोसिस्टीमसोबत केलेलं आहे. ठीक आहे. आणि एरोप्लेनचे जे पार्ट असतात, चेअर असतील, विंडो असतील किंवा डोअर असतील किंवा विंग्स असतील, ते एकमेकाला नटबोल्टनी फिट केलेले असतात. ठीक आहे. त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की एरोप्लेनचं कंपॅरिझन म्हणजे ॲनालॉजी केलेलं आहे इकोसिस्टीमसोबत. ॲनालॉजी म्हणजे कंपेअर करणे. ठीक आहे. ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जर एखादे पॅसेंजर जे एरोप्लेनमध्ये बसलेले आहेत त्यांनी बसल्या जर काही नट बोल्ट जर ढिल्ले केले आणि ते काढून घरी येऊन केले तर एरोप्लेनवरती काही इफेक्ट होणार नाही सुरुवातीला. ठीक आहे. तर अशा प्रकारे जर ही कंटिन्युअस राहत गेला आणि जे पॅसेंजर्स आहेत ते पॅसेंजरनं जर त्या विंग्सचे नटबोल्ट जर ढिल्ले केले तर मात्र त्या एरोप्लेनला चांगल्या प्रकारे धोका पोहोचू शकतो. ठीक आहे. तर सेम त्यांनी इकोसिस्टीमचं बद्दल सांगितलेलं आहे की इकोसिस्टीममध्ये सुद्धा खूप साऱ्या डायव्हर्सिटी असतात, स्पेसिस डायव्हर्सिटी असते. ठीक आहे. पण जर काही कारणास्तव नॅचरली ऑर आर्टिफिशियली त्यातल्या स्पेसिस जर कमी होत गेल्या तर इमिडिएटली त्या इकोसिस्टीमवरती इफेक्ट होणार नाही. ठीक आहे. पण त्याच्यातला जर इम्पॉर्टंट स्पेसिस जर त्याच्यातून निघत गेल्या तर मात्र इकोसिस्टीमवरती इफेक्ट पडू शकतो. ठीक आहे. तर त्याचं कंपॅरिझन त्यांनी काय केलेलं आहे ते पुन्हा एकदा बघून घेऊ. ठीक आहे. तर फर्स्ट वन बघू आपण. ही गेव an analogy
ओके, म्हणजे त्यांनी त्याच्या हायपोथिसिसमध्ये एरोप्लेनचं कंपॅरिझन कोणासोबत केलेलं आहे, इकोसिस्टीमसोबत केलेलं आहे. ठीक आहे. तर ॲज टू इज कंपॅरिझन एअरप्लेन जे आहे ते म्हणजे इकोसिस्टीम. ठीक आहे. त्याच्यामध्ये जे नट बोल्ट आहेत त्याला आपण रिवेट्स म्हणतो. ठीक आहे. रिवेट म्हणजे काय, नट बोल्ट. तर रिवेटचं कंपॅरिझन त्याने केलेलं आहे स्पेसिससाठी. ठीक आहे. जर एरोप्लेनमध्ये रिवेट्स आहेत तसे इकोसिस्टीममध्ये स्पेसिस असतात. ठीक आहे. आणि रिवेट्स ऑफ विंग्स जे फार इम्पॉर्टंट आहेत, ते जर पॅसेंजरनं जर काटले तर मात्र विमानाला अपघात होईल. तर त्याला त्यांनी कन्सिडर केलेलं ॲज अ की स्पेसिस. ओके. की स्पेसिस म्हणजे कोणती स्पेसिस, ज्या स्पेसिसमुळे ती इकोसिस्टीम तिथे स्टेबल आहे. ठीक आहे. म्हणजे ती स्पेसिस जर तिथून निघून गेली तर मात्र ती इकोसिस्टीम तिथे पूर्णपणे कोलॅप्स होईल. द मोस्ट इम्पॉर्टंट स्पेसिस फॉर द इकोसिस्टीम त्याला म्हणतात की स्पेसिस. ओके. की स्पेसिसला त्यांनी कम्पेअर केलेला आहे रिवेट्स ऑफ द विंग्स. ओके. तर असा हा हायपोथेसिस होता जो कम्पेअर केला होता एरोप्लेनसोबत. ठीक आहे. तर हा हायपोथेसिस लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी ट्रिक्स सांगणार आहे. ट्रिक्स आहे स्पिअर्स, SPEAR. ओके. तर स्टुडंट्स ट्रिक्स काय आहे, स्पिअर. ओके. तर स्पिअर म्हणजे काय, बाला. ठीक आहे. तर पहिला वर्ड येतो यस. वरून काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, दॅट इज अ स्टॅनफोर्ड इकोलॉजिस्ट. ओके. जो सायंटिस्ट आहे. आणि पी वरून लक्षात ठेवायचं तुम्हाला सायंटिस्टचं नाव, पॉल इनरिच. ओके. आणि ई वरून लक्षात ठेवायचं तुम्हाला, सॉरी पी आणि ई नुसार लक्षात ठेवायचं आहे इनरिच. पी फॉर पोल आणि ई फॉर इनरिच. नंतर वर्ड येतो ए वरून लक्षात ठेवायचं तुम्हाला एरोप्लेन्स. हायपोथेसिस याच्याबद्दल होता, एअरप्लेन्सबद्दल होता. ठीक आहे. आणि लास्टचा वर्ड जो आहे तो आहे आर वरून तुम्हाला हायपोथेसिस लक्षात ठेवायचं आहे. काय हायपोथेसिस आहे, रिवेट्स म्हणजे नट बोल्ट, पॉपर म्हणजे काढणे. ठीक आहे. पॉपिंग करतात जे पॅसेंजर आहे ते एअरप्लेनमध्ये बसल्या काय करतात, सीटचे नट बोल्ट काढून घेतात. ठीक आहे. हळूहळू सीटचे नट बोल्ट काढतात, नंतर विंडोचे काढतात, नंतर विंगचे काढतात. तर सीटचे काढल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही, विंडोचे काढल्यामुळे सुद्धा काही जास्त प्रॉब्लेम येणार नाही. पण जेव्हा ते विंगचे नट बोल्ट काढतील तेव्हा मात्र त्या फ्लाईटलाच प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे. तर रिवेट्स पॉपर हायपोथेसिस, अशा प्रकारे तुम्ही या ट्रिक्सनुसार पूर्ण हायपोथेसिस लक्षात ठेवू शकता. स्टुडंट्स दोन्ही एक्सपेरिमेंट्सवरून आपल्याला हे लक्षात येते की स्पेसिस डायव्हर्सिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टन्स फॉर द इकोसिस्टीम. जितकी जास्त डायव्हर्सिटी असेल तितकी जास्त स्टेबल इकोसिस्टीम असते. तर या दोन्ही एक्सपेरिमेंटवरून आपण असं म्हणू शकतो द स्पेसिस डायव्हर्सिटी. ओके. स्पेसिस डायव्हर्सिटी and species richness is not only important for health of ecosystem but also for survival of human. स्पेसिस डायव्हर्सिटी अँड स्पेसिस रिचनेस ही फक्त इकोसिस्टीमसाठीच इम्पॉर्टंट नाही आहे फॉर द हेल्थ ऑफ इकोसिस्टीम, बट ऑल्सो इज इम्पॉर्टंट फॉर द सर्वायवल ऑफ द ह्युमन्स. ओके.